नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी रेसिपी बनवलेली आहे. बीट वापरून इथे आपण बीट मसाला पापडी बनवलेली आहे. तर बघा, आपली बीट मसाला पापडी अगदी खुसखुशीत झालेली आहे आणि ही जी पापडी आहे ती खायला खूपच चविष्ट झालेली आहे. अगदी खुसखुशीत तर झालेलीच आहे, पण अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही. शिवाय ही जी पापडी आहे ती महिनाभर टिकते. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये सुद्धा ही राहू शकते. पण एक महिनाभर राहण्यासाठी ती आपण बनवल्याच्या नंतर ती लगेच संपून जाईल, इतकी आपली ही बीट मसाला पापडी चविष्ट झालेली आहे. आणि बऱ्याचदा जे मुलं आहेत ती आपली बीट खाण्यासाठी टाळतात. तर तुम्ही जर त्यांना अशा प्रकारची बीटाची पापडी करून दिली तर अगदी आवडीने खातील आणि कळणारसुद्धा नाही की आपण ही बीटापासून बनवलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा, मी एक बीट घेतला आहे. तर बीटाचे जे वरची साल असते ती आपण काढून घेतली आहे आणि बीट जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता तुम्हाला किती पापडी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे बीटचा वापर करू शकता. इथे मी फक्त एकच बीट वापरणार आहे. आता बीट आपल्याला अगदी छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला त्याचे अगदी बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला ते वाटण्यासाठी सोपं जाईल. किंवा तुम्ही हवं तर इथे बीट जे आहे ते एखाद्या खिसणीने खिसूनसुद्धा घेऊ शकता. पण इथे मी खिसून घेणार नाही, तर मिक्सरमध्ये असं एकदम त्याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे. तर छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये बीटचे तुकडे टाकून घेतले आहेत. आता त्यामध्ये अगदी 2 चमचे आपण पाणी टाकलेलं आहे आणि याची आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता तुम्ही जर जास्त प्रमाणात बीट वापरत असाल तर त्यामध्ये पाणी न टाकता असंच बीट आपण मिक्सरला एकदम बारीक प्युरीसुद्धा करून घेऊ शकतो. पण इथे कमी प्रमाणात बीट होतं तर ते मिक्सरला ग्राइंड होणार नाही, म्हणून मी अगदी 2 चमचे पाणी टाकून बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. आता लगेच आपण पुढची तयारी करूयात. इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि मैदा आपण चाळून घेणार आहेत, कारण मैद्यामध्ये जर काही आळी असेल किंवा काही घाण कचरा वगैरे असेल तर तो चाळणीवरच राहील, म्हणून आपण मैदा जो आहे तो चाळणीने चाळून घेणार आहेत. इथे तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता किंवा रव्याचा सुद्धा वापर करू शकता. या अगोदर आपण रव्यापासून बीटच्या मसाला स्टिकसुद्धा तयार केल्या होत्या. आता यामध्ये आपण 3 चमचे बेसन पीठ टाकणार आहेत. ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्याच चमच्याने आपल्याला 3 चमचे बेसन पीठ वापरायचं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा पांढरे तीळ टाकणार आहेत. अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे. ओव्यामुळे आपल्या पापडीला खूप छान अशी टेस्ट येते. अर्धा चमचा जिरेपूड टाकायची आहे. 1 चमचा धनेपूड टाकायची आहे. अर्धा चमचा, अगदी छोटा अर्धा चमचा आपल्याला इथे मिरेपूड टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि लाल तिखट जे आहे ते मी अगदी कमी प्रमाणात वापरलेलं आहे, कारण जास्त तिखट मुले खात नाहीत, त्यामुळे मी अगदी अर्ध्यातला अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे. तुम्ही इथे हवं तर बेडगी मिरचीचं सुद्धा लाल तिखट वापरू शकता. आता सर्व सुके मसाले टाकून झालं की पीठ जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत आणि नंतर आपण तेलाचं कडकडीत मोहन या पिठामध्ये टाकून घेणार आहेत. तर कोणताही पदार्थ आपल्याला खुसखुशीत करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला अगदी कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे. आता सुरुवातीला तेल खूप गरम आहे, म्हणून मी चमच्याच्या मदतीने पीठ जे आहे ते मिक्स करून घेणार आहे. हाताला चटका बसेल तर चमच्याच्या मदतीने आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहेत. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्यासुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आता बघा, चमच्याने आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे. तर आता मी हाताने हे जे पीठ आहे ते चांगलं चोळून घेणार आहे, म्हणजे जे तेलाचं मोहन आहे पिठाला चांगल्या प्रकारे आपण लावणार आहेत.
आता बघा पिठाची आपल्या छान अशी मूठ वळली जात आहे, म्हणजे जे तेलाचं मोहन आहे ते पिठाला छान असं बसलेलं आहे. आता आपण जे बीट वाटून घेतलं होतं ते बीट आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला सुद्धा थोडंसं लागलं होतं ते सुद्धा मी काढून घेतलं आहे. आणि आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण वाटत असतानाच आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं. तर या पिठामध्येच आपण हे छान असं पीठ घट्टसर मळून घेणार आहेत. जर तुम्हाला लागलंच तर तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता, पण मला पाण्याची आवश्यकता नाही, म्हणून मी या बिटाच्या रसामध्येच हे पीठ छान असं मळून घेणार आहे. पीठ मळत असताना आपल्याला ते जास्त पातळसुद्धा करायचं नाही, तर अगदी घट्ट असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता आपण पिठाचा एक अगदी घट्ट असा गोळा मळून तयार केलेला आहे. तर वरून मी थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि आता यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी आपल्याला एक 15 ते 20 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला रेस्ट होऊ द्यायचं आहे. तर बघा 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. आपलं पीठ जे आहे ते छान असं रेस्ट झालेलं आहे. तर परत एकदा आपण हे पीठ जे आहे ते थोडंसं मळून घेणार आहेत, ज्यामुळे आपली मसाला पापडी अगदी खुसखुशीत तयार होईल. तर हाताने चांगलं पीठ मऊ करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती छान असं मळून तयार झालेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहेत. ज्याप्रमाणे आपण चपातीला गोळे बनवतो त्याच प्रकारे आपल्याला पिठाचे अगदी छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर एक वाटीभर पिठामध्ये साधारण आपले 3 छोट्या चपाती होतील एवढा गोळा आपला बनवून तयार झालेला आहे. इथे मी पिठाचे 3 गोळे बनवून घेतलेले आहेत. आता लगेच आपण हे लाटून घेणार आहेत. तर त्यासाठी इथे मी पोळीपाट घेतलेला आहे आणि त्यावर आपण हा पिठाचा गोळा ठेवला, त्यावर अगदी थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलं आहे आणि आता याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. तर चपाती लाटत असताना आपल्याला अगदी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. जर तुम्ही अगदी जाडसर चपाती ठेवली तर जी आपली मसाला पापडी आहे ती थोडीशी नरम पडते, म्हणून आपल्याला अगदी पातळ ही चपाती लाटून घ्यायची आहे. जेवढी तुम्ही पातळ लाटचाल तेवढीच आपल्याला ज्या पापड्या आहेत त्या अगदी खुसखुशीत तयार होतात. आणि जर तुम्ही जाड ही चपाती ठेवली तर या पापड्या कालांतराने अगदी नरम व्हायला सुरुवात होतात. तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासच्या मदतीने गोल अशा पापड्या तयार करून घेणार आहे. तुम्ही हवं तर एखाद्या डब्याचं झाकणसुद्धा घेऊ शकता. बघा इथे आपली गोल गरगरीत अशी पापडी बनवून तयार आहे. आता लगेच आपण हे तळण्यासाठी घेणार आहेत. गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती आणि त्यामध्ये तेलसुद्धा आता चांगलं तापलेलं आहे. थोडंसं आपण पीठ टाकून बघितलं तर पीठ जे आहे ते वर आलं, तर तेल आपलं छान असं तापलेलं आहे. आता आपल्याला मंद आचेवर या पापड्या तळून घ्यायच्या आहेत. तर बघा एका टायमाला मी एक 3 ते 4 या कढईमध्ये पापड्या सोडून घेणार आहे आणि अगदी मध्यम आचेवर दोन्ही बाजूने अगदी खुसखुशीत होईपर्यंत या पापड्या तळून घ्यायच्या आहेत. तर एका बाजूने थोडा वेळ तळलं की दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर या पापड्या ज्या आहेत त्या एकाच वेळी बनवून ठेवू सुद्धा शकता आणि नंतर तळायला सेट घेऊ शकता, पण इथे मी एका चपातीच्या बनवून घेत आहे आणि लगेच तळायला घेत आहे. तर बघा दोन्ही बाजूने आपल्या या पापड्या छान अशा तळून झालेल्या आहेत. तर झाऱ्यामध्ये मी काढून घेतल्या आणि तेल जे आहे ते आपल्याला पूर्णपणे निपटून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण दुसऱ्यासुद्धा तळून घेणार आहेत. तर इथे बघा 1-2 घाणे मी तळून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे आपली बीटची मसाला पापडी बनवून तयार झालेली आहे. ही मसाला पापडी तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता किंवा जर दुपारच्या टायमामध्ये तुम्हाला जर भूक लागली असेल तर काही हलकं फुलकं खाण्याची इच्छा झाली असेल तर या मसाला पापडी खाऊ शकता. या नुसत्यासुद्धा खायला खूपच छान लागतात. तुम्हीसुद्धा एक वेळेस अशा बीटच्या मसाला पापडी नक्की करून बघा
आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्यासुद्धा मला नक्की कमेंट करून सांगत जावा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा. धन्यवाद.